विश्वास आणि अतूट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। पंजाबी, चायनीज, तंदुरी, आईस्क्रीम व मिल्कशेक आणि बरेच नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय। त्याचबरोबर डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, साखरपुडा, लग्न, कॉन्फरन्स, मीटिंग, गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय। संपर्क मोबाईल नंबर 99 684 399। आज राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय श्री शंभूराजे देसाई साहेब यांनी आपल्या विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्रींची आरती संपन्न झाली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवा नेते अमोलदादा बाबर, सुहास बाबर, उपाध्यक्ष अभिजित पवार, पप्पू दाजी तसेच मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। विट्यात तलवाराचा धाक दाखवून चाकूने हल्ला, हल्लेखोर फरार, हल्लेखोरांवर कारवाईची मागणी। अज्ञात कारणावरून कारखान्यात घुसून तलवाराचा धाक दाखवत चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विवेकानंद नगर येथे घडली। या खुनी हल्ल्यात अशोक ईश्वर पवार वय वर्ष 37 राहणार विवेकानंद नगर काळंबा मंदिराच्या पाठीमागे विटा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या राहणार विटा व 2 अनोळखी दोघे अशा एकूण 3 विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान याआधी देखील 3 जानेवारी 2024 रोजी प्रशांत गायकवाड याने कोयत्याने हल्ला केला होता, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती। त्यामुळे हल्लेखोर प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या यांच्यासह अन्य 2 साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जखमी पवार यांच्या कुटुंबियांनी केली आहे। हे दुसऱ्यांदा झाले सर, तेव्हा पण असंच झालं। अनोळखी असते येते त्याच्यावर वार करतेच, मागच्या कोयता घेऊन आले तेव्हा पण मुक्का मार खूप मारले। आता ही दुसऱ्यांदा आहे। आता एवढं डेंजर झाले, इंजुरी पण जास्ती झाले त्याला। आता तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे। त्याला सेफ्टी नाही, रात्रीचा असं करते, तो त्याच्या कामात असतोय, अचानक येऊन त्याला धरणार, बाहेर ओढून नेणार, कोयता दाखवणार, चाकू दाखवणार। आता तलवारीने किती वार केलेत त्याला, जीवाला त्याच्या किती धोका आहे, त्याला न्याय दिला पाहिजे। मग आम्ही हे रिपोर्ट दर्ज केलेले आहे, आम्ही सगळं सांगितलेलं आहे। 9 महिने झाले त्या गोष्टीला, काहीतरी लवकरात लवकर झालं पाहिजे सर, त्याला धरलं पाहिजे लवकरात लवकर। माझ्या मुलाला सारखं बघा असं टार्चर करायला लागले, ती मारामारी हाणामारी करायला लागले, ती आम्हाला सेफ्टी नाही। आम्ही घरात दोघं असतोय, आमच्याकडं कोण नाही दुसरं काय, आता मग आम्हाला काहीतरी करा। एका वर्षात दुसऱ्यांदा घडलेला प्रकार आहे। ह्याच्या आधी पण झालं 8-9 महिन्यापूर्वी, त्याच्यापाशी ह्याला पाठीमागे नेऊन मारतो। कसं बस ह्यानं मला फोन केला, आम्ही सगळेजण गेलो, ह्यांचे पप्पा आम्ही सगळेजण पाठीमागे गेल्यानंतर तो गेला पळून। त्यानंतर 8-9 महिन्यानंतर आत्ता सुद्धा तो आलता, काल रात्री 8 वाजता। हे एकट्याला बघून बाहेर ओढून नेलं, मी पण होतो फॅक्टरीच्या पाठीमागं, तर ह्याला धरून बाहेर नेऊन मारलं। हे असं घडू नये, हे दुसऱ्यांदा त्यांनी एवढं केलं, तिसऱ्यांदा ते काय करतील पुढं, त्यासाठी ह्याला न्याय मिळावा, काहीतरी पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी, लवकरात लवकर करावी हीच फक्त इच्छा आहे। मी अशोक ईश्वर पवार राहणार विवेकानंद नगर विटा, इथे माझा कारखाना आहे पेपरकोन बनवण्याचा। नेहमीप्रमाणे मी माझ्या कारखान्यामध्ये बसलो असताना संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास प्रशांत विजय गायकवाड आणि अज्ञात 2 ते 3 व्यक्ती त्यांनी येऊन मला बाहेर बोलवून नेऊन मारहाण चालू केली। गाडीवर बसा म्हणले, घेऊन जाणार तुम्हाला। मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीने त्यांनी मला वार केले। त्याच्यानंतर मी आरडाओरडा करून आमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले मी, तर त्यांनी आल्यानंतर मग त्यांना विरोध केल्यानंतर ते थांबवून गाडी घेऊन त्यांनी तिथून निघून गेले। तलवार होती, गुप्ती होती, रात्री काल केस फिर्याद केलेली आहे। ह्याच्या अगोदर सुद्धा मला 3 जानेवारी रोजी त्यांनी सेम प्रकारे हल्ला केला होता। अद्याप त्याच्यावर मला न्याय मिळालेला नाही पोलीस स्टेशनकडून कसले। द्राक्ष शेतीत संशोधनात्मक प्रयोग व्हावेत, सुहास बाबर यांचे प्रतिपादन। द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत शिंदे यांचा सत्कार। द्राक्ष शेती हा स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता, त्यामुळेच त्यांनी गारपिटीपासून बचावासाठी आच्छादन असो किंवा ठिबक सिंचन असो अशा विविध योजना शासनाने राबवाव्यात म्हणून प्रयत्न केले होते। प्रशांत शिंदे यांच्यासारख्या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी निवड झाली आहे। त्यांनी द्राक्ष शेतीत संशोधनात्मक काम करावे, त्यांना सर्वोत्तरी सहकार्य करू असे प्रतिपादन
उत्पादन युवा नेते सुहास बाबर यांनी केले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव काका पाटील, खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंतअण्णा बाबर, ज्येष्ठ नेते भरतअण्णा लेंगरे, प्रगतिशील शेतकरी अतुल बाबर, कारवेचे सरपंच बाळासाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फिरोज शेख, प्रकाश बागल, पैलवान अभिजित शिंदे आदी उपस्थित होते।